ऑप्शन्स कोणतं? रिव्ह्यू मधलं ट्रॅकिंग, जे एक्सेलमध्ये पण आहे. ह्या ट्रॅकिंगसाठी सर्वात पहिलं डाटा घेतला. डाटा घेतल्यावर सेकंड स्टेप काय? फाईल सेव्ह करा. सेव्हला शॉर्टकट की काय? कंट्रोल एस प्रेस केलं. आता हा वन ड्राईव्ह विचारतो, मला तिथं नाही सेव्ह करायचं. या ठिकाणी मोर ऑप्शन्समध्ये गेलं आणि ब्राउजला क्लिक केलं. इथे डी ड्राईव्ह कुठं गेलं बरं? डी ड्राईव्ह, हे डी ड्राईव्हवर तुमचं जे फोल्डर आहे ना, त्याच्या आतमध्ये ह्याला नाव दिलं मी डेटा, फाईल नेम दिलं, एक्सटेन्शन काय? DOCX, म्हणजे ती वर्डची फाईल आहे. सेव्ह बटन क्लिक केलं, ही फाईल सेव्ह झाली. ही सेकंड स्टेप. थर्ड स्टेप काय? तुम्ही ट्रॅकिंगसाठी ना काय काय गोष्टी करून बघणार? ह्या ठिकाणी मी ड्रॉमध्ये सांगते तुम्हाला काय काय गोष्टी करून बघायच्या. तर ह्या ठिकाणी सर्वात पहिलं ट्रॅक चेंजेससाठी ना, ट्रॅक चेंजेस हे जे ऑप्शन्स आहे, ह्यासाठी काय काय करायचं? काही डाटा इन्सर्ट करायचा, काही डाटा डिलीट करायचा, डिलीट, आणि काही डाटा मॉडिफिकेशन करायचं, मॉडिफाय. आता इन्सर्ट करणं म्हणजे काय? तुम्ही तुमचं नाव टाईप करा, नवीन डाटा इन्सर्ट झाला. आणि डिलीट करणं म्हणजे काय? तर डिलीट करताना जो एक्झिस्टिंग डाटा आहे तो डिलीट कीनी काढून टाकायचा. आणि मॉडिफिकेशन म्हणजे काय? की तुम्ही त्याचा फॉन्ट चेंज करणार, साईज चेंज करणार, अंडरलाईन करणार, मॉडिफिकेशन करणार. तर हे जे चेंजेस केले मी Ctrl+Z अंडू करते, त्याने ते चेंजेस मी ह्या ठिकाणी काढून टाकते पहिलं. हां, तर हे सगळं करताना सर्वात पहिले ना ट्रॅकिंगसाठी ट्रॅक चेंजेसचं बटन ऑन करा. तर ट्रॅकिंगला क्लिक केलं, ट्रॅक चेंजेसला क्लिक केलं. आता बघा हे बटन ऑन आहे, तर हा कसा रेक्टँगल दाखवला म्हणजे ऑन आहे. आता काय करायचं? नवीन डाटा इन्सर्ट करायचा. तर मी कर्सर इथं घेतलं, मी तर नवीन डाटा ॲड केला, टॅली प्राईम, न्यू बॅच स्टार्टिंग फ्रॉम, न्यू बॅच स्टार्टिंग फ्रॉम 10/5/25 पासून नवीन बॅच टॅलीची स्टार्ट होते. हा मेसेज मी टाकला, हा नवीन डेटा इन्सर्ट केला. आता जो ऑलरेडी आहे ना तो डेटा मी ह्या ठिकाणी डिलीट की प्रेस करते. हा डाटा डिलीट झाला. का डिलीट झाला? त्यांनी रेकॉर्ड ठेवला. आणि आता काही डाटा मी काय करते? होममध्ये जाते, बोल्ड केलं, इटॅलिक केलं, अंडरलाईन केलं, साईज वाढवली, हे मॉडिफिकेशन केलं, हे पण त्यांनी सगळं रेकॉर्ड केलं. त्यानंतर रिव्ह्यूमध्ये गेले, ह्या ठिकाणी ट्रॅकिंग. आता मी काय करेन? मी हे जे चेंजेस केले ते मी ठेवेल किंवा नाही ठेवणार. मी गेले माझ्या बॉसकडे गेल्यावर या ठिकाणी मी पहिला चेंज, हां ही नवीन बॅच स्टार्ट होती 10 पासून, हां ठीक आहे, हा डाटा आपल्याला हवा. तर मी ॲक्सेप्ट बटनला क्लिक केलं, ते त्यामध्ये ॲड झालं. आता हे मॉडिफिकेशन पण मला हवंय, ॲक्सेप्ट बटन करा, म्हणजे ते मॉडिफिकेशन राहिलं. आणि डिलीट केलेलं मला नकोय, तर मग मी रिजेक्ट केलं, तर त्या केसमध्ये आला पुन्हा रिजेक्ट केलं, तर ते चेंजेस त्यांनी डिलीट नाही केलं असं. तर ह्यात हे ऑप्शन्स ट्रॅकिंगचं माझ्याकडनं झालंय. ते वर्डमध्ये बघा, एक्सेलमध्ये बघा.